चला चला पटकन आवरा. सगळी तयारी झाली आहे. फुलं घेतलीत, औक्षणाचं सगळं काडेपिटी राहिली. खरंच आनंदीलाही सरप्राईज नक्की आवडेल. तिच्या बाबाने त्या जंगी स्वागत केलंय ते. अगं भावना, अजून किती वेळ थांबायचं इथे आपण? चल ना. आनंदी, सिद्धू बाबांनी आपल्याला थांबायला सांगितलंय ना, म्हणून थांबलोय आपण. पण का? कारण तुझ्यासाठी काहीतरी मस्त सरप्राईज येतोय तो. सरप्राईज? वा! जयंत, तू जानूवर जीवापाड प्रेम करतोस आणि आज ती तुलाच ओळखत नाहीये. खर तर हा खूप मोठा धक्का आहे रे तुझ्याकरता. तू यातून कसा सावरणार आहेस? देवा, जयंतला सामोरं जायचं, त्याला समजावण्याचं सामर्थ्य मला दे. हा दरवाजा का उघडत नाही? बाबा, जयंत, अरे मी कधीपासून बेल वाजवतोय, तू दरवाजा उघडतच नव्हतास. काय झालं? तू ठीक आहेस ना रे? हो बाबा, डोंट वरी, मी अगदी ठीक आहे. ॲक्च्युली मी बाथरूममध्ये होतो, त्यामुळे दरवाजा उघडायला थोडा लेट झाला. नो प्लीज या ना. हो. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात. माझ्या देवा, माझ्या देवा. हो वाचवू मी काय, सार झालं खाक, साठवू मी काय, राख ही हातात. जानू, वेदनांची थाप आपल्या मैत्रीची आठवण म्हणून मी हे आणलंय तुझ्यासाठी. वचनांचा पाचोळा. विश्वा, नको काळजी करूस. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर आणि फक्त माझ्या सोबत राहा. मनातल्या मनात माझ्या देवा. माझ्या देवा, माझ्या देवा. हे सगळं आनंदीच्या स्वागतासाठीच चालू असणार.
पण मला हे आवडत नाही हे सांगू का सिद्धूला? तुला राग नाही ना येणार? नाही, पण त्याच्याशी या विषयावर बोलायलाच हवं. सिद्धू, हे सगळं तू आनंदीसाठी करतोयस? हो आई, आनंदीसाठीच आहे. कसं वाटतं तू, तिला आवडेल का 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 अजून मेणबत्त्या लावू मी? हां, ह्या सगळ्याची खरंच गरज आहे? गरज आहे का म्हणजे आनंदी घरात येते हे तुला आवडलं नाहीये का? नाही म्हणजे अगदी तसंच नाहीये. पण हे बघ सिद्धू, संसारात आणखी बऱ्याच गोष्टी असतात ना रे. कोणत्या गोष्टी असतात? सिद्धू, आनंदी खरंच खूप गोड मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत जे काही घडलं ते खरंच दुर्दैवी होतं. आणि ह्या सगळ्यात तिचा काही दोष नाही हे सुद्धा मला कळतंय. पण ती सतत तुमच्या दोघांमध्ये असते, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होतोय. हे बघ, लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये एक हुरहुर असते, एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठीची ओढ असते, ती तुमच्यात दिसतच नाही. तुम्ही अक्षरशः 8-10 वर्षाच्या मुलीच्या आई वडिलांसारखे एकमेकांसोबत राहता. हे बघ, सतत तुमच्यामध्ये तिचाच विषय असतो. आणि लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये त्यांच्या नात्यात एक नवलाई असते, मुलासाठीचे वेध असतात, पण तुमच्यात तेही दिसत नाहीये मला. आणि हे सगळं त्या आनंदीमुळे, म्हणूनच मला ती तुमच्यामध्ये राहू नये असं वाटतं. दुसरं काही नाहीये रे. तू हसतोयस काय? मी एवढं घडाघडा बोलते आणि तू हसतोयस. असू दे तर काय करू अजून? ऐक, तू बस आधी, तू बस. सिद्धू, ऐक, मला काय वाटतं माहितीये का, लग्नानंतर जोडीदारांचं एकमेकांवर प्रेम असणं खूप गरजेचं आहे, जे माझ्या भावनावरती आणि भावनाचंही माझ्यावरती. आणि तुला जसं वाटतंय ना की आनंदी आमच्या आयुष्यात अडथळा बनते, असं काही नाहीये अगं आई, खरंच सांगतोय. उलट आनंदीमुळेच मी आणि भावना एकत्र आलोय अगं. काय म्हणालास? आनंदीमुळे तुम्ही एकत्र आहात? कसं? हे बघ आई, हे बघ, याहून जास्त मी तुला नाही सांगू शकत, पण मी इतकंच सांगू शकतो की खरंच आनंदी आमच्या आयुष्यात अडथळा अजिबात नाहीये अगं. हे बघ, लग्न झाल्यानंतर जसं कपल्सना वाटतं ना की आपलं एखादा मूल असावं, तसंच मूल असलेल्या कपल्सला सुद्धा वाटूच शकतं ना की आपलं आणखीन एक मूल असावं. काय म्हणालास? तुम्ही असं काही ठरवताय का? हे बघ आई, यापेक्षा काही जास्त मी तुला सांगू शकत नाही. हे बघ सिद्धू, मी आई आहे तुझी, मला ह्या बाबतीत सगळं कळायलाच हवं. अजिबात नाही, काही गरज नाही. ऐक आई, हे सगळं आता जाऊ दे, आनंदी बाहेर थांबले, पण पटकन औक्षण करूया आणि ती तुला बघून खरंच खूप खुश आहे. चल चल. हे बघ आई, मी माझं मत तुला सांगितलं आणि तू तुझं मत मला सांगितलंस. जसं आनंदीला या घरात आणू नये हा तुझा विचार तू माझ्यावर लादू शकत नाहीस ना, तसंच आनंदीचं स्वागत करण्यासाठी तू तिथे यावंस हा माझा विचार मी तुझ्यावर लादू शकत नाही.